नमस्कार मंडळी. तर आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीची पूजा आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची तर बघूया आपण. तर आपण सर्वप्रथम आपण पाट घेतलेला आहे, त्याच्यावर लाड कपडा अंथरलेला आहे. तर आता आपण दिव्यासाठी इथं तांदूळ टाकून देऊ, त्याच्यावर दिवा ठेवून देऊ. तर पूजा करण्याच्या अगोदर आपण पहिला दिवा पेटून घ्यायचा, मग त्याच्यानंतर आपण पूजाला सुरुवात करायची. आपण गणपती बाप्पांची अभिषेक करून घेणार आहे. पहिले पाण्याने करून घ्यायचा. पहिले आपलं पाण्याने करून घेतला, आता दुधाने करून घ्यायचा अभिषेक. ओम गण गणपते नमः, 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 ओम गण गणपते नमः. परत आपण स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा. तर आता आपला अभिषेक झालेला आहे. थोडे तांदूळ टाकून द्यायचे खाली, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचा आणि गणपती बाप्पांना विराजमान करायचा. कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपण बाप्पांचा अभिषेक करायचा पहिले, मग पूजा करायची. तर आपण गणपतींना फूल वगैरे वाहून द्यायचं. नंतर फुलं ठेवल्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा चढून देते. इथं आपण नागनरसोबाचा फोटो लावलेला आहे, त्याची पूजा करून घ्यायची आपण सगळ्यांची. मग कापसाचं वस्त्र वगैरे लावायचं आहे. तर आता आपण हळदी कुंकू वाहून घेतलेलं आहे. आता हे कापसाचं वस्त्र लावून द्यायचं याला. अशा पद्धतीने चिपकून दिलं मी तिथं. तर आता आपलं कापसाचं वस्त्र लावलं गेलेलं आहे. तर या आघाडीची माळ पण चढवायची नागनरसोबाच्या फोटोला. अशी आपण माळ करून चढून द्यायची. तर आता फुलं वगैरे चढून देऊ. तर आपल्या खेळांमध्ये कसं वारुळ असं म्हणून तिथं पूजा करायला जातात, सिटीमध्ये नसतं, म्हणून आपण इथं घरच्या घरी असं पूजा मांडून घ्यायची. इथं तांदूळ टाकून आपण घरच्या घरी कशी पूजा मांडायची ती आपण आता करणार आहोत. तर इथं तांदूळ टाकून घेतले, नाग काढायचं, नागिन काढायची आणि त्याचे 2 पिल्ले काढायचे. तर आता आपण इथं तांदूळचे नाग नागिन त्याचे 2 पिल्ले काढलेले आहे. असं तांदूळचं नाही काढायचे, तर आपण पेपरवर पण काढू शकता पेनाने. तर आता इथं मी काढून घेतलेले आपण पूजा करून घेऊ. हळदी कुंकू वाहून नाग नागिन त्याचे पिल्ले हळदी कुंकू वाहून द्यायचं. हे आघाडा पण ठेवून द्यायचं त्यांना. असे फुलं ठेवून देऊ, फुलं वाहून देऊ आपण. आणि दिवा वाळून घेऊ. तर आता आपण बेलपत्री पण वाहून देऊ त्यांना. आता नैवेद्य दाखवून देऊ. इथं गोल भरू पाण्याचं काढून घ्यायचं आहे. तर आपण दूध, गोळ खोबरं आणि लाया बताशा असं नैवेद्य ठेवून दिलेलं आहे. आता त्यांना पाणी. तर आता आपण इथं नैवेद्य ठेवून दिलेलं आहे, दूध आणि लाया बताशा. तर आता आपण 3दा नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी, नैवेद्य समर्पयामी. तर आता आपण नैवेद्य दाखवलेलं आहे. तर आपण आता त्याची वाळून घ्या, आरती करून घेऊ. तर आता आपण असे घरच्या घरी आपण साध्या पद्धतीने पूजा करू शकतो नागनरसोबाची. तर माझी आता इथं पूजा झालेली आहे पूर्ण.